नमस्कार. 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरित भविष्यासाठी हरित विचार. निसर्गाच्या चराचरामध्ये आढळणाऱ्या घटकांना जसे की वृक्ष, नद्या, पर्वत इत्यादींमध्ये परमेश्वराचे स्वरूप पाहायला शिकवणारी आपली महान भारतीय संस्कृती. ऋषीमुनींनी, साधू संतांनी याच निसर्गामध्ये गुरु पाहिला, मित्र पाहिला. निसर्गाने मानवाला भरभरून दिले. आश्रयाला निवारा, उदरभरणासाठी भरपूर अन्न, परिधान करायला वस्त्र, तहान भागवण्यासाठी पाणी, डोळ्यांना सुख देणारी आकाशाची निळाई आणि वृक्षांची हिरवाई सुद्धा. खऱ्या अर्थी निसर्ग हा आपला जीवनदाता. पण आजच्या काळामध्ये आपलं नातं निसर्गाशी थोडं कमजोरच होत चाललंय, दुरावत चाललंय म्हणा. वाढतं प्रदूषण, वारेमाप जंगलतोड, पाण्याचा अपव्यय, सोबतच हवामान बदल यासारखी गंभीर आव्हानं समोर उभी आहेत. मुलांमध्ये लहानपणापासून निसर्गाविषयीची आस्था, जबाबदारी आणि जाणीव निर्माण झाली तर ते भविष्यकाळामध्ये निसर्ग संवर्धनाचे कार्यकर्ते बनू शकतात. त्यामुळे निसर्ग संस्कार हा मूल्य शिक्षणाचाच एक भाग असावा. निसर्ग संस्कार म्हणजे निसर्गाशी नाते जोडणे, लहानपणापासूनच निसर्गावर प्रेम करायला शिकणे. पूर्वी मुलांवर घरात, शाळेत चांगले संस्कार दिले जात असत, ज्यामध्ये खरे बोलणे, इतरांशी आदराने वागणं, प्रामाणिकपणानं राहणं अशा प्रकारचे गुण शिकवले जात असत. परंतु आज या गोष्टीबरोबरच निसर्गाशी नातं जोडणं हे देखील शिकवणं आवश्यक झाले. लहानपणापासूनच जर मुलांनी निसर्गाशी प्रेमाचं नातं जोडलं तर ते मोठे झाल्यावर पर्यावरण रक्षणासाठी नक्कीच पावले उचलतील. निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे संपूर्ण मानवजातीपुढं उभ्या राहिलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी नव्या पिढीमध्ये लहानपणापासूनच निसर्गांबद्दल प्रेम, कृतज्ञता आणि जबाबदारी निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणूनच निसर्ग संस्कार ही काळाची गरज बनली आहे. भावी जबाबदार नागरिक घडवण्याचं संस्कार केंद्र म्हणून शाळाकडे पाहिलं जातं. म्हणूनच शाळांनी आवर्जून विविधांगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांवर निसर्ग संस्कार घडवले पाहिजेत. चिंचुके सुद्धा मी गोळा करून आणलेले आहेत. चिंचा फोडतात ना, तिथं दुकानात बघा, तिथनं गोळा केलेल्या चिंच आहे. हा बदाम आपल्या शाळेतच आहे. यामध्ये शालेय परिसरामध्ये घराशेजारी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करणे, सोबत त्याची जातीनं काळजी घेणे, यासाठी त्यांना प्रेरित करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जाऊ शकतो. आमच्या शाळेत शिक्षकांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले होते व प्रत्येक विद्यार्थ्याला एक तरी झाड लावा असे सांगितले होते व त्याची काळजी घ्या असे सांगितले होते. मी पण एक रोपटं लावले आहे आणि ते रोपटे मोठे होताना मला खूप आनंद होतो. मुलांना पानाफुलामध्ये, बागेमध्ये बागडायला खूप आवडतं. त्यांचा हा छंद निश्चितच निसर्गपूरक आहे. आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपण शाळेच्या परिसरामध्ये सुंदर अशी बाग तयार करू शकतो. आणि अर्थातच हे सर्व विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून यामुळे निसर्गाच्या रूपाचा आनंद आणि श्रमसाफल्याचाही दुहेरी आनंद विद्यार्थ्यांना निश्चितच मिळू शकेल. कचरा व्यवस्थापन ही सुद्धा काळाची एक अत्यंत महत्त्वाची गरज बनली. विशेषतः प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना जागृत करणं अत्यंत गरजेचं आहे. शाळेमध्ये नेहमीच पर्यावरणाबाबत जागृती केली जाते, ज्यामध्ये प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगितले जातात. त्यामुळे मी प्लास्टिकचा वापर खूप कमी प्रमाणात करत आहे आणि निसर्ग सुंदर दिसावा यासाठी मी थोडा हातभार लावत आहे. सोबतच ओला सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती करणे इत्यादी उपक्रम निश्चितच प्रभावी आहेत. जल है तो कल है आणि जल है तो जीवन है या दृष्टीने पावसाचे पाणी साठवण्याचे प्रयोग, गळणारे नळ दुरुस्त करणे इतकेच काय, पाणी वाया जाऊ नये म्हणून नळ वेळीच बंद करणे याविषयीचे उपक्रम आणि प्रेरणा निर्माण करणं हा सुद्धा निसर्ग संस्काराचा भाग नाही का? शाळांमध्ये इको क्लबच्या धर्तीवर वनमित्र गट स्थापन करून विद्यार्थ्यांच्या गटांना वनमित्र बनवून वृक्षारोपण तसेच झाडांची निगा राखणे यासारख्या जबाबदाऱ्या देता येणं सुद्धा शक्य आहे. शालेय परिपाठाच्या वेळी निसर्गाचे महत्त्व सांगणारे गीतं, श्लोक तसेच निसर्ग प्रार्थना घेणे हा खरंच एक अभिनव उपक्रम बनू शकतो. यासोबतच वसुंधरा दिन, जल दिन, पर्यावरण दिवस असे विशेष दिवस उत्साहाने साजरं करणं देखील गरजेचं आहे. मुलांची निसर्गाशी जवळीकता वाढवायची असेल तर त्यांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी देणं क्रमप्राप्त ठरेल. शालेय वेळापत्रकामध्ये आवर्जून निसर्ग वाचन तासिक आयोजित करून निसर्ग, पर्यावरण, पशुपक्षी यावर आधारित गोष्टी, कविता, लेख वाचून चर्चा करून मुलांच्यामध्ये निसर्गाबद्दल कुतूहल, जिज्ञासा आणि गोडी निर्माण करता येईल. सोबतच साप्ताहिक निसर्ग दर्शन सहली जवळच्या डोंगरावर, नद्यांजवळ किंवा उद्यानामध्ये जाऊन निसर्ग निरीक्षणाची संधी देता येईल.
पक्षी निरीक्षणासाठी योग्य वेळ, त्यावेळी आवश्यक असा परिसराचे मिळताजुळता पोशाख इत्यादी सोबत त्यांना त्या परिसराची भौगोलिक माहिती घेण्याचं कौशल्य सुद्धा प्राप्त होतं. मनोरंजन, अभ्यास, संशोधन वृत्ती, एकाग्रता, निरीक्षण कौशल्य अशा खूप बाबी यामुळे आपसुकच साध्य होणार आहेत. आज जाहिरातीच्या युगामध्ये लावल्या जाणाऱ्या बिलबोर्ड्स, होर्डिंग्स, फ्लेक्स यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वृक्षांचं सौंदर्य लोप पावलंय. त्याची जागा आता कुरूपतेनं घेतली. तेव्हा खेळेमुक्त, जाहिरातमुक्त वृक्ष याविषयी जागृती करणं निश्चितच क्रमप्राप्त आहे. सोबतच ताटापर्यंत येणाऱ्या अन्नाच्या निर्मितीपाठीमागील प्रत्येक घटकाचा आदर म्हणून ताटातील अन्न वाया न घालवता अन्न हे पूर्ण ब्रह्म या उदात्त भावनेची जोपासना करणे, घरी पाळल्या जाणाऱ्या पाळीव पशु पक्ष्यांची काळजी घेणे, त्यांची स्वच्छता, त्यांच्या सवयी, व्याधी, त्यावरील औषधे, त्याची पूर्ण माहिती मुलांना करून देणे हा सुद्धा निसर्ग संस्काराचाच एक भाग आहे. आदर्श संस्कार केंद्र म्हणून हे निसर्ग संस्कार घडवण्यास आदर्श परिवार निश्चितच बांधील आहे. आजची पिढी ही उद्याची वात्सल्यवनाची रक्षक पिढी आहे. चला तर मग निसर्ग रक्षणाचे संस्कार रुजवूया घरी, शाळेत आणि समाजातही. तेव्हा वृक्ष वाचवूया, पाणी वाचवूया, निसर्ग जपूया, निसर्ग संस्कार टिकवूया, निसर्ग घडवूया. हाच आहे आपल्या आनंदी भविष्यासाठी हिरवा मार्ग. तर बालमित्रांनो, तुमच्या शाळेमध्ये आजपासून तुम्ही कोणता निसर्ग उपक्रम सुरू कराल बरं? धन्यवाद.